बाजूला ठेवून या नाटकावरती काम करतोय. शरदसारखा नट एखाद्या दिग्दर्शकाला मिळणं हे दिग्दर्शकाचं भाग्य आहे. हिमालयाची सावली हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवरती येत आहे. 1972 साली हे नाटक रंगभूमीवरती आलेलं होतं आणि डॉक्टर श्रीराम लागू यांची प्रमुख भूमिका यामध्ये पाहायला मिळाली होती. पण यंदाचं हे जे नाटक आहे ते दिग्दर्शित करत आहेत राजेश देशपांडे आणि आत्ता ते माझ्यासोबत आहेत. या नाटकाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. राजेश सर, खूप खूप अभिनंदन. या नाटकाच्या निमित्ताने एक वेगळी कलाकृती प्रेक्षकांच्या समोर येते. 3 अंकी नाटक जे आता या काळात येणं हे खूप आव्हानात्मक आहे. काय यामागची संकल्पना होती? कधी तुम्हाला पहिल्यांदा याबाबतीत वाटलं की हे नाटक करावं? नाही, मुळात हे वर्षभरापूर्वी जेव्हा गोविंद चव्हाणांनी मला सांगितलं की हिमालयाच्या सावलीचे हक्क माझ्याकडे आहेत, पण ते काही कारणांमुळे ते अनेक वर्ष प्रयत्न करूनही ते नाटक होत नाही आहे. तर म्हटलं का होत नाही आहे, आपण करूया. म्हटलं मला आवडेल दिग्दर्शन करायला. म्हटलं ठीक आहे. आणि मग मी माझी पूर्ण विल पॉवर ज्याला म्हणतो ना, की तुम्ही इच्छाशक्ती, तीव्र इच्छाशक्ती लावून त्यांच्या मागे लागलो. मग सगळी जमवाजमव सुरू झाली आणि एक साधारण वर्षभरानंतर ह्या नाटकाला मुहूर्त सापडला की मग त्याचं कास्टिंग सुरू झालं. शरद पोंक्षे आजारी असल्यामुळे आम्ही इतर काही नटांना आम्ही ट्राय करत होतो. असं नाही की, कारण शरद पोंक्षेचा आजार पण आम्हाला माहिती होतं. पण जेव्हा आम्हाला असं कळलं की शरद भेटू शकतो, बोलू शकतो आहे, त्यावेळी गोविंद चव्हाणांना म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला जाऊन भेटा, त्याला विचारा, त्याला एक ऊर्जा मिळू शकते. त्यांनी विचारलं, पुस्तक वाचायला दिलं आणि शरद भारावला. पण शरद म्हणाला की मी पूर्ण बरा व्हायला, माझ्या केमोथेरपी संपायला वगैरे अजून 5-6 महिने जाणार, तेवढा काळ तुम्ही थांबाल का? मग गोविंद चव्हाण आणि त्यांच्या सगळं निर्मात्याच्या सहकार्याने सगळ्यांनी ठरवलं की मी म्हटलं की थांबूया शरदसाठी. शरद त्या ऊर्जेने अजून लवकर बरा होईल आणि तेच झालं. शरद लवकर बरा झाला. आम्ही तालमी सुरू केल्या. सर्व सुजा प्रभू देसाई, विघ्नेश जोशी, जयंत घाटे सगळी कलाकार मंडळी जमत गेली आणि मुळात आमची कलाकार निवडताना मुळात ह्या नाटकासाठी ही गरज होती की तालमीना किमान 2 महिने पूर्ण वेळ देणारे कलावंत पाहिजे आणि मी तशीच निवड केली. अर्थात टॅलेंट हा भाग आलाच, त्या भूमिकेला योग्य असायला हवा हाही भाग आला, पण वेळ देऊन करण्याचं हे नाटक होतं. हे फावल्या वेळात मालिकांचं शूटिंग करून, चित्रपटांचं शूटिंग करून करायचं नाटक नाही. असं त्याचा आनंदच मिळणार नाही, ना आम्हाला मिळणार ना लोकांना मिळणार. आणि मी सुद्धा जवळजवळ मागची 5-6 महिने दुसरी सगळी कामं बाजूला ठेवून ह्या नाटकावरती काम करतो आणि एवढं मोठं शिवधनुष्य आम्हाला उचलायची संधी मिळाली आणि त्याचं चीज आता प्रेक्षकांची जेव्हा प्रतिक्रिया मिळेल, रिस्पॉन्स मिळेल, तेव्हा आमचं चीज झाल्याचं समाधान मिळेल आम्हाला. बरोबर. डॉक्टर लागूंसोबत तुमचं काही या निमित्ताने बोलणं झालेलं होतं का? त्यांच्याकडून काही त्यावेळेचे अनुभव किंवा कशा प्रकारे ते अभिनेत्यांची ते सगळ्या कलाकारांचा वावर असायचा? कारण का शांता जोग आत्ता आपल्यात नाहीत, पण म्हणजे ते एकूणच शांता जोग यांची काय त्यावेळेला रिॲक्शन्स असायच्या वगैरे सगळं तुम्ही बारकाईने तुम्ही अभ्यासलं असणारच. तर त्यांचं काय मत होतं याबद्दल? नाही, मुळात डॉक्टरांसाठी माझा परिचय नाही आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर सध्या कितपत भेटून संवाद साधू शकतात मला माहीत नाही. जयंत सावरकरांशी याविषयी आम्ही काही मार्गदर्शन घेतलं, कारण ते ह्या नाटकात होते. सूत्रधार त्यावेळेचे गोट्या सावंत होते. ते गोट्या सावंत एक भूमिका पण करायचे आणि तेव्हा ते व्यवस्थापक असायचे होते. तर त्यांचेही काही आम्ही मार्गदर्शन घेतलं. पण मुळात आमचं सगळ्यांचं सुदैव हे आहे की त्यावेळचं प्रयोग कुणीही बघितलेला नाही आहे किंवा हे नाटक कुठेच आम्ही बघितलेलं नाही आहे. ते दूरदर्शनसाठी पण शूट झालेलं आहे, पण ते सुदैवाने आम्हाला बघायला मिळालं नाही. त्याच्यामुळे कुणाची छाप आमच्यावर नाही आणि तो फायदा झाला आम्हाला. कारण मुळात संहिता जी लिहिलेली आहे त्या संहितेला त्याच्यावर श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून ती संहिता पोचवणं हे आमचं मूळ कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आम्ही जे काय करतो आहे ते कोरं आमच्या बुद्धीनुसार करतो आहे. ते चांगलं झालं, लोकांना आवडलं, आवडेलच, तर ते श्रेय वसंत कानेटकरांचं, ते आमचं नव्हे. 3 अंकी नाटक आणि तेही आत्ताच्या घडीला, कारण का आपण जर जिकडे पाहतोय की लोक आता नाटकांकडे पाठ फिरवत चालले, पण जुन्या नाटकांकडे त्यांचा कल अजूनही आहेच. म्हणजे त्यांना जुनी नाटकं पुन्हा एकदा हवी आहेत. आपण हे आता रिसेंटली बघितलेलं आहे. सर, तो पण एक थॉट होता की आपल्या म्हणजे मनामध्ये की ही अशी जर नाटकांची निर्मिती केली, तरुण पिढी तर यामध्ये आकृष्ट होईल आणि आपलं एक साहित्य जे आहे ते पण समृद्ध होण्यात. नक्कीच नाही. असे जे अभिजात नाटकं आहेत की मराठी नाटक ही जो एक साहित्याचा एक प्रकार आहे ना, तो आता हरवत चालला होता. पण तोच नाटक हे साहित्य आहे हे मानणारा एक प्रेक्षक वर्ग आहे. त्याचा एक वेगळा अनुभव घेणारा एक रसिक वर्ग अजून मराठीत तरी आहे. आणि तरुण पिढीलासुद्धा आपण म्हणतो की तरुण पिढीला हे आवडतं, तसं नाही आहे. तरुण पिढीलाही हवं आहे, पण ते करण्याचं धारिष्ट्य कोणी दाखवत नाही. त्याची कारणं विविध असतील. एकदा 3 अंकी नाटक आत्ताच्या थिएटरच्या वेळात बसवणं खूप कठीण असतं.
एवढा वेळ देऊन तालीम देणारे कलावंत आता मिळत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी जुळून येऊन निर्माता भले अनेक निर्मात्यांना अशी नाटकं करावीशी वाटत असतील, पण ह्या सगळ्या अडचणींमुळे ते हात घालत नाहीत या नाटकाला. आणि आमच्या सुदैवाने हे नाटक आम्हाला करायची संधी मिळाली, सगळं छान जुळून आलं आहे. आणि ज्यांनी हे नाटक आधी पाहिलं असेल त्यांना एक स्मरणरंजनाचा अनुभव मिळेल. ज्यांनी पाहिलं नसेल त्याला मराठी नाटक काय असतं याचा अनुभव मिळेल. कारण काय, आपण जे बघत असतो, आत्ता जे करत असतो तेच आपल्याला सॉलिड वाटत असतं, पण नाही, आपल्या मागे आपल्या बाप लोकांनी खूप काही भव्य दिव्य करून ठेवलेलं आहे. हे पुढच्या पिढीलाही कळावं म्हणून अशी नाटकं, अशी नाटकं, अशा साहित्यावरती चित्रपट, अशा कलाकृती येत राहाव्यात असं मला वाटतं. शरद सरांना डिरेक्ट करणं आत्ताच्या ह्या स्टेजला हे खूप त्यामध्ये जिकिरीचीच असेल. म्हणजे तुम्हाला तर हे सगळा जो काही पिरियड होता रिहर्सलपासून तो सगळा काय होता म्हणजे? नाही, मुळात शरद आजारी असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये त्याच्या केमोथेरपीचं इथे सलाईन ते लावलेलं असताना सुद्धा तो नाटक वाचत असायचा. आमच्या तालमी सायमल्टेनियसली सुरू होत्या. शरद हॉस्पिटलमध्ये नाटक पाठ करत असे, त्याची आणि माझ्या फोनवर चर्चा होत असे. म्हणजे शरद प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या आमच्यात नसला त्यावेळी, तरी तो नाटकात मनाने होता, आमच्यापेक्षा जास्त गुंतलेला होता. त्याच्यामुळे तो जेव्हा पहिल्या दिवशी तालमीला आला त्या दिवशी त्याचं अख्खं नाटक पाठ होतं, जे आमचंही म्हणजे आमच्या इतर कलावंतांचं नव्हतं. कारण तो पूर्ण त्याच्यात झोकून देऊन काम करत होता. आणि तो मुळात तोही लेखकाच्या शब्दांना मान देणारा आहे, म्हणजे तो शिस्तबद्ध नट आहे. त्याच्यामुळे त्याला दिग्दर्शन करणं हे माझ्यासाठी तसं काही म्हणजे वेगळं आहे ना, आम्ही एकत्र कामही केलेलं आहे. त्याच्यामुळे शरदसारखा नट एखाद्या दिग्दर्शकाला मिळणं हे दिग्दर्शकाचं भाग्य आहे. वेळेवर येणं, पाठांतर असणं, कमिटमेंट इज कमिटमेंट, एका वेळी 4 गोष्टी न करणं, अशा सगळ्या जे गुण एका चांगल्या नटात हवेत ते सगळे शरदमध्ये आहेत. त्याच्या तब्येतीची काळजी घेऊन आम्ही करत असतो की त्याला एका सलग दमायला होऊ नये, मग त्याला थोडी विश्रांती देऊ त्याला. पण तो उलट ती तालीम केल्यानंतर जास्त फ्रेश होतो. तरुण कलाकारांची निवड हे सुद्धा एक ह्यामधला एक फॅक्टर आम्हाला दिसला. ओंकार कर्वे असेल किंवा इतर सगळे नट होते, त्याच्यातली तुम्हाला काही क्वालिटी काही जाणवली ती सगळी? मुळात त्या भूमिकेला योग्य कोण आहे हे बघून आम्ही सगळ्यांची निवड केली. आणि प्रत्येक त्या भूमिकेला तो शोभला पाहिजे कलावंत. म्हणजे त्या भूमिकेला तो शोभत नसेल मुळात पहिल्यांदा दिसण्यावर, तर तिथे ना मग ते कलावंताच्याही मनात जरा एक संशय निर्माण होतो आणि तो तेवढं चांगलं काम नाही करू शकत. म्हणून आम्ही काही ड्रास्टिक निर्णयही घेतले. काही कलावंतांची निवड झालेली असताना त्यांना माफ करा, मला ते त्या रोलला तू जात नाही आहात तुम्ही म्हणून बाजूलाही करावं लागलं. पण त्यांच्याही मनात काही नाही, त्यांनाही ते जाणवत होतं. तर मुळात हे सगळे जे आत्ता जे ह्या नाटकात तरुण कलावंत आहेत ते सगळे मुळात मालिका चित्रपटांपेक्षा नाटकाला प्राधान्य देणारे आहेत. त्या जवळजवळ 2.5 महिने दुसरं कुठलंही काम न करता नाटकाच्या तालमी करतात, सकाळी 10 ते रात्री 10. त्याच्यामुळे मला ते फावल्या वेळात रंगभूमीवर उपकार करण्यासारखं नाटक करणारे कोणी नको होतं. रंगभूमी ही पूजा आहे आणि ती पूजा मानूनच करणारी कलावंत हवे होते, तसे मिळाले. आणि त्याच्यामुळे खूप छान नाटक बसलं असं आम्हाला वाटतं. रसिक